गुड मॉर्निंग सर. सॉरी सर, जरा आज याला उशीर झाला. चहा घेतलात का? काय? चहा आणू का? नाही, नको. 10ला DNTच्या चौधरींबरोबर मीटिंग आहे. या आणू. धवन आले? बोलवू? ते आले असतील तर त्यांना चौधरींबरोबर डिस्कस करायला सांग. इज दॅट क्लिअर? ओके सर. मला काही लेटर्स डिक्टेट करायचे. टॉक टू मिस्टर धवन अँड प्लीज कम बॅक. ओके? येस सर. सर, मित्राचा फोन आहे. कोण मित्र? मित्राचा, आय मीन NS मित्रा. नाही, त्याला सांग राईट नाव आय एम बिझी. रात्री घरी उशिरा करायचं. ओके सर. हॅलो. हां मिस्टर धवन. नाही, चौधरी आजच्या मीटिंग करता खास कलकत्त्याहून इकडे येणार आहेत. त्यामुळे त्यांना नाही म्हणणं जरा मला क्रिमिनल वाटतं. सो प्लीज अटेंड हिम. नाही, काही कमिट करू नका, वरवरचं बोला. नाही, आज नको. आज मी बिझी आहे. या. सर, लेटर्स. ठेवती आता. किती वेळ हातात धरून उभी राहणार आहेस? आर यू ऑल राईट सर? ॲब्सोल्युटली. काय झालंय मला? तेच विचारते. आय एम फाईन. नो यू आर नॉट. बी ओपन. डोकं दुखतंय का? शॅल आय गेट यू सम टॅबलेट्स? नाही. अँड फॉर गॉड सेक प्लीज लिव्ह मी अलोन. फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू या वेलीवर, फुला फुलांवर, या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते, फुल पाखरू. पंखाची मुकले निळे जांभळे, पंखाची मुकले निळे जांभळे, हालवुनी झुलते फुल पाखरू. अरे, तुमच्या या इंग्लिश मीडियमचे शिक्षक, तेही मराठी शिक्षक, मराठी मुलांना अशा फुटकळ इंग्रजी कविता शिकवतात. अरे, त्यापेक्षा असं का नाही शिकवत? ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, ये ग सरी, माझे मडके भरी, सर आली धावून, मडके गेले वाहून. एक मिनिट. हा, हॅलो, शरद जोशी यार. अच्छा, म्हणजे माझ्या पोरीचा खोटा बाप. का फोन केलास इथे? तुला नाही सांगितलं ना फोन करू नकोस म्हणून? कोणाच्या बापाची भीती आहे का? भाषा जपून वापर. काय काम आहे? माझी पोरगी कधी घेऊन जाऊ? मग इतकी वर्ष कुठं होतास तू? डिपॉझिट मॅच्युअर व्हायची वाट पाहत होतो. ते मॅच्युअर झालं. हॅलो. मला एक हरामखोर पुन्हा जर माझ्या घराजवळ दिसलास ना तर माझ्याशी गाठ आहे, याद राख. मी अक्षताला बाहेर सुद्धा गाठू शकतो. माझ्या मुलीला जर केसालाही धक्का लागला ना तर माझ्याशी गाठ आहे, तुला सांगून ठेवतो, याद राख. मी कशाला बरं वाईट करेन? हा, अरे मी बाप आहे तिचा. बाप. अरे, एक वेडा मुलगा होता, त्याला जरा ओरडलो मी. तुम्ही खेळा. हा, मी आलो. गेल्या महिन्यात मला बजेट मीटिंगमध्ये ओव्हरहेड एक्सपेन्सेस कमी करायला सांगितले होते आणि या महिन्यात आपण अँटिसिपेटेड फिगरपेक्षाही जास्त खर्च केलेत. कशावरून? अकाउंट्स डिपार्टमेंटनं फिगर दिली आहे. अकाउंट्स डिपार्टमेंट. वन टाइम एक्सपेन्सेस जर तुम्ही रेग्युलर एक्सपेन्सेस मध्ये दाखवले तर फिगर फुगणारच. फोन करून व्हेरीफाय करा. हॅलो. हां, कारविंदे.
तुम्ही काल मला जी या महिन्याची एक्सपेन्स फिगर दिली त्यात ते तुम्ही नवीन जे 12 कॅमेरे घेतलेत त्याची कॉस्ट धरलेत का? लंच नंतर मला भेटायला या कान्वेंट दे. कम विथ ऑल डिटेल्स. यू आर राईट नचिकेत. नाही पण तरी एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी आपण काय करायचं काय आता? पैशाच्या बाबतीत माझं प्रांजळ मत आहे. आपल्या ऑफिसमध्ये पैशाचा अपव्यय होत नाही, हां. तर टाइम इज मनी याचा विसर पडत चाललाय लोकांना. अरे कौशिक साहेबांची सही घेण्यासाठी दिवसाला जर अर्धा वेळ फुकट जाणार असेल तर उपयोग काय? स्ट्रीमलाईन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॉर्मॅलिटीज. लक्षात ठेवा, तुमचा असिस्टंट जेव्हा तुमच्या ऐवजी सही करतो ना तेव्हा तो जास्त जबाबदारीने काम करतो. हो, आय सी. बाय द वे नचिकेत, ॲज अ प्रोड्युसर व्हॉट यू फील अबाउट आकांक्षा? म्हणजे मी तिला प्रमोट करायचा विचार करतोय. नका करू. का? पैशापेक्षा तिची गरज आहे जास्त रिस्पॉन्सिबिलिटीजची. आणि आय थिंक शी इज केपेबल ऑफ हँडलिंग देम इफेक्टिव्हली. हॅलो, एक मिनिट सर. नचिकेत, आय विल कॉल यू लेटर. यू मे गो नाउ. येस सर. आपण मध्यंतरी एक फुटपाथवरच्या हॉकर्सवर फिल्म केली होती. कोणी केली होती ती? आकांक्षा जोशींनी. तिनं काय, कशी आहे ती? कशी म्हणजे? हो, शी इज व्हेरी डायनामिक, डॅशिंग. ते कळलं मला, पण नोकरीवरून कमी करायला मदत करतील असे काही गुण, सवयी? म्हणजे म्हणजे काय? गैरहजेरी, लेट कमिंग, इररिस्पॉन्सिबल बिहेवियर? नो नो सर, नॉट एट ऑल. शी इज अन ॲसेट. ॲसेट? डोईजड होते, कशात अडकवता येईल का? वाय सर? तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची आहे ना? येस सर, पण त्याचा या कव्हर स्टोरीशी काय संबंध आहे? मिस्टर कौशिक परवा पार्टीमध्ये मला, ते जाऊ दे, नाव काय म्हणालात तिचं? आकांक्षा. तिला काढून टाकणं जमणार नसेल. कारण काय देऊ सर? शी विल फाईट लॉफुली. मिस्टर कौशिक, यू आर सपोज टू मॅनेज दिस थिंग्स. एक काम करा, तिला काढून टाकता येणार नसेल तर तिला निदान अशा ठिकाणी ट्रान्सफर करा की ती स्वतःच सोडून जाईल. अँड फॉर गॉड सेक, तिला ट्रान्सफरही करता येणार नाही वगैरे मला काहीही सांगू नका. डू इट. इट्स माय ऑर्डर. माणूस गेल्याचं कळलं ना तर जावंच लागतं. या बसा, डॉक्टर भोईर बसा. जेवा, या बसा. नाही नको साहेब. बसा. भोईर, आमंत्रण नाही, ऑर्डर आहे. बसा. जेवा. जेवा भोईर. बोला माने. अरे मैताला म्हणून गेलो, अख्खी डेड बॉडी झाकलेली. काय म्हणतात ते, काश्मीरी शाल झाकली होती अख्खी. अरे वा. अरे वा काय, त्यामुळे प्रॉब्लेम झाला ना राव. प्रेताचं शेवटचं दर्शन सुद्धा नाही. मला कळणार कसं मुर्दा कोणाचा होता? कळलं कुठे, घरात कळलं नाही, तिरडीवर आणून बांधलं तरी कळलं नाही, चितेवर ठेवून जाळलं तरी पत्ता नाही. आता मला सांगा, मेलं कोण, जाळलं कोणाला हे कळणार कसं? कमाल करता माने. अहो तुम्ही कोणाच्या मैताला गेला होता? अरे ज्याचा फोन आला त्याच्याच घरी गेलो होतो मैताला. त्याची सगळी मित्रमंडळी, घरची लोक, बहीण भाऊ सगळी रडत होती आणि सांगत होती हा गेला. म्हणजे त्याच मैत असणार त्या घरामध्ये, त्यालाच नेऊन जाळला असणार असं आपण समजायचं का? तसंच समजायचं, दुसरं काय समजणार? अरे समजायचं काय समजायचं, अख्खी बॉडी झाकली होती ना काश्मीरी शाल. हो 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 हो. लोक तर बोंबलून सांगत होती हा मेला म्हणून, पण मी म्हणतो हा मेलाच नाही. कुठली दुसरी डेड बॉडी आणून ठेवली असेल आणि तीच नेऊन जाळली असेल तर आपल्याला कळणार कसं? अहो पण तुम्ही हे सगळं जेवतानाच का बोलताय? माने, डॉक्टरांना त्रास होतोय. डॉक्टर शवाघरात मुर्दे फाडण्याचंच काम करता ना तुम्ही. आम्ही तर फक्त मुर्द्याबद्दल बोलतोय. बोला माने.
मला तर अशी शंका येते जो गेला असा फोन आला ना तो मेलाच नाही, दुसरंच कोणाला तरी जाळलंय लोकांनी. कमाल आहे माने, असा मुर्दा मिळणार कुठे? तोही आयता. काय कठीण आहे? काय डॉक्टर, 10-5 बेवारसी मुर्दे रोज तुमच्याकडे पण येतात, त्यातला एखादा मुर्दा तुम्ही पण देऊ शकता, खरं आहे की नाही? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? रघु चिलीम. माने माने डॉक्टरांना जेवू द्या. खा डॉक्टर, खा. खा खा, पैसे खा. रघु चिलीमच्या बदल्यात जो मुर्दा विकला त्याचे पैसे खाल्लेत. रघु चिलीमच्या पोस्टमॉर्टमवर सही करायचे पैसे खाल्लेत. आपलं थोबाड बंद ठेवायचे पैसे खाल्लेत. अरे किती पैसे खाणार आहेस तू, बोल. रघुच्या बदल्यात जो मुर्दा अरेंज केला होता तो कोणाचा होता? बोला डॉक्टर. रघुचं पंटर सगळं काय बोललंय आमच्याकडे. रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये मेलेला. बडव्या, तुझ्यामुळे त्याच्या बायका पोरांना त्याचं शेवटचं दर्शन सुद्धा घेता नाही आलं. नाही तू जेव जेव, खा 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 डॉक्टर, खा 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 खा. खाऊन झाल्यानंतर स्वच्छ हात धुवा आणि स्वच्छ अक्षरात स्टेटमेंट लिहून द्या. कसं स्टेटमेंट? काय काय केलं, कसं केलं ते सगळं नीट आठवून लिहून द्यायचं. काय? हो, मी खरंच काय केलं नाही. हो, हे लोक उगीच मला अडकवतो. असं मेडिकल काउन्सिलला रिपोर्ट केला ना तर असा असा काढून टाकतील तुला. अनु, मोनी झोपली का ग? गुड नाईट बेटा. शरद, झोपला नाहीस अजून? तू पुन्हा पितोयस? शरद, काय जे पिऊन झाल्यानंतर जेवायचं आणि झोपायचं असा नियम आहे ना तुझा. खड्ड्यात गेला तो नियम. इथे काय सुरळीत चाललंय म्हणून मी नियमाप्रमाणे वागायचं. सांग ना. हे बघ, ग्लास ठेव आणि निमूटपणे झोपून जाता. चल. मला झोप येत नाहीये. तुला झोप येत असेल तर झोप. झोप नाही यायला झालंय काय तुला? काही बडबडायचं. माझी झोप उडाली आहे साफ. मी पिणार. पुरे आता. माझं डोकं फिरलंय, मला पिऊ दे. कशामुळे डोकं फिरलंय? सदानंदमुळे ना? सांग ना. सदानंदमुळे? येस. शरद, अरे आपल्या आयुष्यात अशी किती वादळ येऊन गेली, तेव्हा तुला दारू प्यायची गरज भासली होती? सांग ना. सुद्धा हे वादळ नाही आहे, वावटळ आहे. वावटळ. प्रकरण फार विचित्र आहे. मला सुद्धा ठाऊक आहे. तरी सुद्धा न पिता शांतपणे झोप. कसा झोपू मी शांत? हळू बोल. शेजारी अनु आणि मोनी झोपल्यात. आय डोंट केअर. आय डोंट केअर. हा सदानंद. चल झोपाल. चल 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 झोपायला. चल. सुधा, माझं ऐक ना सुधा. हा सदानंद ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे अक्षता जर त्याची मुलगी असेल आणि माझी मुलगी नसेल तर? तो खोटं बोलतोय हे ठाऊक आहे तुला? सपोज तो खरं बोलतोय तर सांग ना. अगं
मग अक्षता माझी मुलगी नसताना मी हा वनवास कशासाठी भोगला? वनवास? हो, वनवासच ना. आय नो सुधा, चित्राचे आणि माझे संबंध होते हे मी मान्य केलंय. चित्राचे आणि माझे संबंध होते ही माझी सर्वात मोठी चूक होती हे मी एकदा नाही 10दा मान्य केलंय, कबूल केलंय. पण म्हणून माझ्या आयुष्यातली सलग सतत 12-13 वर्ष मी घराबाहेर का काढली सुद्धा? सांग ना हे सुद्धा, सांग ना. कशा करता? माझ्या आणि चित्राच्या संबंधांची साक्ष आहे ना ही अक्षता. म्हणून मी मुकाट्यानं घराबाहेर पडलो. म्हणून आणि माझ्या मुलीला तू योग्य रीतीनं सांभाळशील या तुझ्या मोठ्या निर्णयानं मुकाट्यानं माझ्या मनात 100दा नाही 1000दा हात जोडले आणि मुकाट्यानं निघून गेलो. पण कशा करता? सांग ना, कशा करता हे भोगलं मी सगळं? कशासाठी? शरद, आपल्या आयुष्यात तेच घडायचं होतं. नशीब आपलं, दुसरं काय. पण 12-13 वर्षापूर्वी जे घडून गेलं ते आता आपण दुरुस्तही करू शकत नाही ना. मग अगं पण ही सदानंदची आणि चित्राची मुलगी आहे हे जर मला माहित असतं तर त्या चित्राला बाप तिच्या मुलीचा बाप म्हणून माझं नाव लावण्याची मी परवानगी कशा करता दिली असती सुद्धा? सांग ना. अगं चित्रा गेल्यावरती अनाथ आश्रमात वाढली असती, मोठी झाली असती ती. पण मी कशासाठी? शरद, सदानंद जिला आपली मुलगी म्हणतोय त्या मुलीला गेली 20 वर्ष मी माझी मुलगी म्हणून वाढवली. माझी मुलगी. मग मी काय म्हणावं? सांगशील? का केलं मी हे सगळं? कशा करता? 20 वर्ष